ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीला निर्वाणीचा इशारा दिलाय। ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध शासकीय यंत्रणेमार्फत स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये। यापुढे कोणत्याही ग्राहकावर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव टाकल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिलाय। आज देशात आणि महाराष्ट्रामध्ये जे स्मार्ट मीटर संदर्भामध्ये वातावरण तापलेलं आहे, ज्या पद्धतीनं सरकार एक कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून म्हणा किंवा अदानीच्या नावाखाली ग्राहकांना किंवा गोरगरिबांना स्मार्ट मीटरच्या याच्यामध्ये ओढून सक्ती करत आहेत की तुम्ही स्मार्ट मीटर लावा आणि बसवा। याच्यासाठी ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं ती हे करत आहे ती एकदम पक्षाला आमच्या पक्षाकडून आम्ही त्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आणि महावितरणला या माध्यमातून इशारा देत आहोत, ज्या कुणाही ग्राहकाला तुम्ही सक्ती कराल किंवा त्यांच्या इच्छेविरोधात तुम्ही जर स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करत असाल, आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यास आम्ही मनसे स्टाईलने त्यांना शॉक दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या माध्यमातून आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे। स्मार्ट मीटरविषयी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, जेणेकरून ही जी सक्ती चालवली ती आम्हाला राजसाहेबांच्या वरतून आदेश आहे, कुठल्याही प्रकारची सक्ती न बाळगता स्मार्ट मीटर आपल्याला बसवायचे नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही राजसाहेबांच्या आदेशानुसार तहसीलदारांना निवेदन दिले।